नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीईटी 2026 साठी जे आहे अत्यंत महत्त्वाचा जो असणारा विषय म्हणजे विज्ञान. विज्ञान विषयाचे 500 क्वेश्चन्सची जे आहे ते आपण सिरीज पाहत होतो. त्यानुसार अगोदर आपण पार्ट 3 बघितले आहेत. त्यामध्ये आपण 90 क्वेश्चन जे आहेत ते कव्हर केले आहेत. तर आता जे आहे आपण पुढचे 30 क्वेश्चन पाहत आहोत या पार्ट 4 या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे क्वेश्चन आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण रिपीट झालेले क्वेश्चन आणि न्यूमेरिकल जे आहेत फिजिक्सचे ते आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. याचा नक्की तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये फायदा होणार आहे. आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर 91 प्रश्न आपण इथे पाहतोय. प्रश्न आहे 27 डिग्री सेल्सिअस हे तापमान केल्विन मापनानुसार किती असेल? महाराष्ट्र जीटी 2013 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर आपल्याला जर तापमान सेल्सिअस मध्ये दिलं असेल आणि त्याचं जर केल्विन मध्ये रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला केल्विन बरोबर सेल्सिअस मध्ये जे तापमान दिलेलं आहे ते तापमान आपल्याला लिहायचंय आणि त्यामध्ये 273.15 जे आहे ते ऍड करायचंय. 273.15 ऍड केल्यानंतर कुठल्याही सेल्सिअस मध्ये दिलेल्या तापमानामध्ये आपल्याला केल्विन मध्ये तापमान जे आहे ते मिळून जाते. आता इथे आपल्याला सेल्सिअस मध्ये तापमान किती दिलेलं आहे? 27 प्लस 273.15. तर इथे जे आहे तर 27 ऍड केल्यानंतर 7 आणि 3 10 ला 0 हाताला 1 7 8 आणि 9 10 0 आणि 300.15 हे जे आहे आपला आन्सर आलेला आहे. तर 27 डिग्री सेल्सिअस तापमानाचे केल्विन मध्ये 300.15 एवढे जे आहे ते तापमान असते. तर पर्यायामध्ये इथे आपल्याला पहिला पर्याय 300 केल्विन, 30 केल्विन, -300 केल्विन आणि 246 केल्विन. तर 300.15च्या जवळपासचा जो पर्याय आहे तो आहे 300 केल्विन. त्यामुळे आपला करेक्ट आन्सर 300 केल्विन येते. तर अशा पद्धतीने इथे जो आहे तो सेल्सिअसचे तापमानामध्ये केल्विन मापन श्रेणीनुसार तापमान विचारले होते. आणि असेच भरपूर प्रश्न जे आहेत ते रिपीट झालेले आहेत. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एवढ्या प्रिव्हियस इयर मध्ये 3 ते 4 वेळेस हा क्वेश्चन जो आहे तो रिपीट आलेला आहे. आता इथे जो आहे 92वा प्रश्न आहे. सेम टू सेम 91वा जो प्रश्न आहे तो तसाच प्रश्न आहे. तो 2013 साली आला होता आणि हा 2018 ला आलेला आहे. त्यामुळे आपण इथे आपल्याला प्रिव्हियस करणं किती इम्पॉर्टंट आहे समजते. तर इथे आपल्याला दिलेलं आहे की 10 डिग्री सेल्सिअस तापमान दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला केल्विन मध्ये विचारलं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला माहित आहे की सेल्सिअसचं केल्विन मध्ये रूपांतर करत असताना जे आपल्याला केल्विन सेल्सिअस मध्ये तापमान दिलेलं आहे, इथे आपल्याला सेल्सिअस मध्ये तापमान किती दिलेलं आहे? 10 दिलेलं आहे. तर जे आपल्याला सेल्सिअस मध्ये तापमान दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला 273.15 जे आहे ते ऍड केल्यानंतर आपल्याला केल्विन मध्ये तापमान भेटते. तर सेल्सिअसचं आपण केल्विन मध्ये रूपांतर करतो. इथे 10 डिग्री जे आहे ते सेल्सिअस मधलं तापमान आहे 273.15. 273.15 प्लस 10 किती येते? 283.15 हे जे आहे केल्विन मध्ये आलं आहे. तर 10 डिग्री सेल्सिअसचं आपण नॉर्मली तापमान कसं मोजतो? तर सेल्सिअस मध्ये. त्याचं रूपांतर आपण इथे केल्विन मध्ये, जे केल्विन श्रेणी आहे मापन स्केल आहे त्यामध्ये केलेलं आहे. तर त्यामध्ये करत असताना आपल्याला एकदम पक्क लक्षात ठेवायचं आहे की केल्विन मध्ये सेल्सिअस मध्ये तापमान दिलं आणि त्याचं केल्विन मध्ये करायचं असेल तर 273.15 ऍड करायचं. उत्तर आलेलं आहे 283.15. 10 डिग्री सेल्सिअसचं आपण केल्विन मध्ये रूपांतर केल्यानंतर 283.15 हे उत्तर येते. यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 हा जो आहे तो करेक्ट आहे. तर सेम अशाच पद्धतीचा जो क्वेश्चन आहे तो पुन्हा 2025 मध्ये आलेला आहे, जो की आपण इथे पाहूया. 2025 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. इथे आपल्याला जो आहे फॅरनहाइट मध्ये जे आहे तापमान दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला केल्विन मध्ये पाहायचं. तर आपण फॅरनहाइटचं पहिल्यांदा काय करू? सेल्सिअस मध्ये रूपांतर करू. फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर जे फॅरनहाइट मधलं जे तापमान आहे त्यामधून अगोदर आपण 32 मायनस करायचं आणि गुणिले 5/9.
तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की फॅरनहीट डिग्री सेल्सिअसचं जे आहे तापमान सेल्सिअसमध्ये रूपांतर करत असताना जे आहे F-32 ब्रॅकेट क्लोज इंटू 5⁻⁹ म्हणजेच आपल्याला जे आहे ते जे तापमान फॅरनहाइटमध्ये दिलेलं आहे ते लिहायचं, वजा 32 करायचं आणि जे आन्सर येईल त्याला 5/9 ने गुणायचं. तर 50 वजा 32 किती येते? 10 तून 2 केले 8 आणि इथे 4 आले, 4 तून गेले 18. 5/9 9 1 9 9 2 8 5 गुणिले 10 उत्तर किती येते? 5 गुणिले 10 5 गुणिले 2 उत्तर येते 10. तर इथे आपल्याला फॅरनहाइटमध्ये तापमान दिले होतं 50 डिग्री फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये रूपांतर केल्यानंतर 10 डिग्री सेल्सिअस झालं. पुन्हा आता आपल्याला माहित आहे की डिग्री सेल्सिअस जे आहेत म्हणजे सेल्सिअसचं तापमानाचे केल्विन मध्ये रूपांतर करत असताना जे आपल्याला सेल्सिअस मधील तापमान दिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 273.15 ऍड करायचं. तर सेल्सिअस मधले तापमान किती आले? 10 प्लस 273.15 मग उत्तर किती येते? तर इथे जे आहे 283.15 या पण प्रश्नाचं उत्तर 283.15 केल्विन हे उत्तर येते. तर अशा पद्धतीने आपण इथे फॅरनहाइट मध्ये तापमान दिलं होतं त्याचं जे आहे आपण रूपांतर केल्विन मध्ये केलेलं आहे. हे 94वा प्रश्न आहे जो की न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम यावर आधारित हा प्रश्न आहे जो की प्रत्येक वर्षी जवळजवळ आपल्याला रिपीट होताना पाहतोय. 2013ला आलेला हा प्रश्न आहे. इथे दिलेला आहे जर एक चेंडू इमारतीच्या छतावरून खाली सोडला तर तो 3 सेकंदात तळाशी पोहोचतो तर इमारतीची उंची किती? असा हा प्रश्न आहे. इथे आपल्याला एक इमारत आहे त्या इमारतीवरून आपण एक चेंडू जो आहे तो खाली सोडतो तर त्यामुळे जे आपण चेंडू फेकत नाही तर तो आपण हळूच खाली सोडतो. त्यामुळे इथे जे आहे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग जो की यू ने डोनेट करतो तो आहे 0. त्यानंतर आहे इथे तो चेंडू आहे तो वर का तरंगत नाही खालीच का पडतो कारण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते आपल्याकडे खेचत असते पृथ्वीचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे आपण जी बरोबर 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर हे जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे जे की आपण म्हणजे जी इथे दिलेलं आहे का तर नाही ते आपण घेतलेलं आहे कारण हे कॉन्स्टंट आहे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपण जी 9.8 जे आहे ते घेऊ शकतो. त्यामुळे जी घेतलं आपण यू घेतलं. न्यूटनचा जो गतीविषयक दुसरा नियम आहे आपल्याला इमारतीची उंची काढायची तर उंची म्हणजे एच बरोबर किंवा एस पण म्हणतात त्याला तर बरोबर त्याचा फॉर्म्युला आहे जो की आपल्याला एकदम परफेक्ट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. यू गुणिले टी इथे काही नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे प्लस 1/2 आणि इथे जी आणि इथे कंसामध्ये टीचा स्क्वेअर. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. हा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट होत असल्याने हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हे आपल्याला न्यूमेरिकल जे आहेत ते थोडेसे अवघड वाटतात पण ते जे आहे ते अशा सोप्या पद्धतीने एक्झाम मध्ये विचारलेले आहे त्यामुळे आपले 2 मार्क जे आहेत ते पक्के होतात. आणि ते यू आपण बघितलं इनिशियल व्हेलॉसिटी 0. आता इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. गुणाकाराचं चिन्ह टी म्हणजे टाइम जो की 3 सेकंद दिलेला आहे आपल्याला. पुन्हा 1/2 जी म्हणजे किती 9.8 पुन्हा टी किती आहे 3 हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आता इथे 0 गुणिले 3 आहे ना त्यामुळे आपल्याला आपण इथे जे आहे 0 लिहायचं आहे कारण 0 ने कुठल्याही संख्येला गुणल्यावर 0 होते आपल्याला माहिती आहे म्हणून हे जे आहे ते कट होऊन जाते. आता काय शिल्लक राहते 1/2 गुणिले 9.8 आणि 3चा स्क्वेअर किती येते इथं काय नाही म्हणजे गुणाकाराचे 3चा स्क्वेअर 9. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला असं इक्वेशन आलेलं आहे. त्या 2 ने आपण याला भागू 2/8 एक उरला इथे गेला पॉईंटला पॉईंट आणि 9 हे कसं आलं लक्षात आलं 2 ने आपण ह्याला भागलेलं आहे 4.9 आलेलं आहे. आता इथे 4.9 गुणिले 9 एवढे शिल्लक आहे. आता याचा गुणाकार करून टाकू 9 9 81 ला 1 हा झाले 8 9 चौक 36 आणि 8 किती होते तर 44 आणि पॉईंटला इथे 44.1 मीटर. इथे आपल्याला ऑप्शन मध्ये कुठे दिसते ऑप्शन क्रमांक 4. अशा पद्धतीने 94व्या प्रश्नाचं जे आहे ते करेक्ट आन्सर 44.1 मीटर आलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा 2016 आलेला आहे तशाच त्याचा प्रश्न आहे. एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडल्यास 4 सेकंदात
इथे जे आहे सेकंदात आहे, ते थोडं चुकलेलं आहे. तळाशी पोहोचतो तर त्या इमारतीची उंची किती, सेम टू सेम क्वेश्चन आहे. इथे आपल्याला आपण बघितले की जी किती असते 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आता दगड इमारतीच्या छताखाली इथे टाइम किती दिलेला आहे, आपल्याला टाइम दिलेला आहे 4 सेकंद. इथे पण लक्षात ठेवायचं मीटर पर सेकंद दिले का सेकंद दिले, मीटर दिले का, सॉरी मिनिट दिले का सेकंद दिले, काय हे जे युनिट आहेत यावर पण लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे इथे सेकंद आहे म्हणून इथं आपण मीटर पर सेकंद स्क्वेअर घेतलेला आहे. तर आता दुसरे राहिले इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे 0 आहे. पुन्हा आपला फॉर्म्युला आपल्याला एच काढायचा आहे. तर इथे जे फॉर्म्युला आहे यू टी प्लस 1/2 पुन्हा जी टी स्क्वेअर, टीचा स्क्वेअर असा आहे हा फॉर्म्युला. तर यू किती आहे, यू 0 आहे, पुन्हा टी गुणिले 4 पुन्हा 1/2, जी किती आहे 9.8 पुन्हा टी किती आहे 4चा स्क्वेअर. आपण अशा पद्धतीने लिहिले. 4 × 0 0 म्हणजे हे कट झालं, म्हणजे शिल्लक राहिलेलं 1/2 गुणिले 9.8 आणि 4चा स्क्वेअर किती होते, 4चा स्क्वेअर 16. पुन्हा इथे आपण 2 जे आहे 9ला भागल्यानंतर किती शिल्लक राहते 4.9. आता इथे आपल्याजवळ शिल्लक काय राहिलं तर 4.9 इंटू 16 हे जे आहे इथे आपल्याला शिल्लक राहिलेलं आहे. इथे याचं कॅल्क्युलेशन 4.9 गुणिले 16 बरोबर किती येते तर 78.4 याचं कॅल्क्युलेशन. मग ऑप्शन मध्ये 78.4 आहे का तर नाही, हे जे आलेलं आहे ते मीटर मध्ये आन्सर आलेला आहे. मग इथे 7.84 वगैरे मीटर मध्ये दिलेला आहे, पण 78.4 दिलेला आहे का तर नाही. म्हणून आपण याचं काय करू, सेंटीमीटर मध्ये जे आहे ते रूपांतर करू. सेंटीमीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण याला गुणिले 100 करू. याला जे आहे ते गुणिले इथे, कारण हे मीटर मध्ये दिलेलं आहे, ऑप्शन मध्ये आपल्याला आन्सर मीटर मध्ये दिलेलं नाही 78.4, दुसरे दिलेले आहेत पण हे आपले आन्सर नाहीत मीटर मध्ये दिले. आपला आन्सर येण्यासाठी आपण याला 100 ने गुणू. 100 ने गुणल्यानंतर करेक्ट आन्सर काय आलं तर 78 आणि 40 म्हणजे 7840 सेंटीमीटर आलेला आहे. आणि इथे आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 7840 सेंटीमीटर दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे जे आहे करेक्ट आन्सर आलेला आहे. इथे जो आहे तो प्रश्न सेम मागच्या क्वेश्चन सारखाच रिपीट पाहायला भेटतोय. इथे मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला जे आहे ती उंची जी आहे ती काढायची होती आणि टाइम दिलेला होता. इथे जो आहे आपल्याला उंची दिलेली आहे, यू बरोबर इनिशियल व्हेलॉसिटी 0 आणि उंची दिलेली आहे आपल्याला. तर उंची किती आहे, इथे एक दगड उंच पुलावरून खाली सोडला असता तो तळाशी पोहोचेपर्यंत 44.10 मीटर अंतर कापतो. म्हणजे इथे आपल्याला त्या पुलाची उंची दिलेली आहे 44.10 मीटर मध्ये दिलेली आहे, मीटर मध्ये. आणि तो दगड पोहोचण्यास किती वेळ लागेल तर आपल्याला टाइम काढायचा आहे. तर इथे जो आहे एच बरोबर आपला न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम काय म्हणतो तर त्याचा फॉर्म्युला यू टी पुन्हा न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम, त्यामध्ये एच बरोबर यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी गुणिले टी, टी म्हणजे टाइम प्लस 1/2 गुणिले जी, जी म्हणजे इथे आपल्याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जी पण आपल्याला माहित आहे, गुणिले टी म्हणजे टाइम चा स्क्वेअर. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. त्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी 0 इंटू टाइम आपल्याला दिली नाही आणि ही हाईट दिलेली आहे 44.10 मीटर मध्ये हाईट दिलेली आहे, प्लस 1/2 हे जी आहे, 9 नाही हा जो आहे तो जी आहे 1/2 आणि हा जी किती आहे 9.8 आणि इंटू टी स्क्वेअर. तर इथे टी इंटू 0 हे कट होऊन जाते, 0 येते आणि 1/2 गुणिले 9.8 याला आपण 2 ने भागू, 2 दुनी 4 बेचोक 8 पॉइंट, इकडे 1 गेला 92 तर 4.9 हे याचं आलेलं आहे. तर इथे आपल्याला हाईट 44.10 बरोबर
4.9 गुणिले टी स्क्वेअर दिलेला आहे. मग काय येईल, टी स्क्वेअर बरोबर हे आपण भागाकारात नेऊ, गुणाकारातलं भागाकारात, मग 44.10 भागिले 4.9 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. तर हा आपण पॉइंट कट करण्यासाठी हा जो दशांश आहे तो 1 ने इकडे जाईल. हा दशांश कट करण्यासाठी हा जो दशांश आहे ते 1 ने इकडे जाईल. झिरोला काही किंमत नसते म्हणून आपण इथे अशा पद्धतीने लिहू शकतो की 444 भागिले 49. तर आता इथे आपण 7 7 49, 7 ने भाग जातो आणि इथे 7 7 49 आणि इथे 7 चौक 28, 7 5 35, 7 5 35 आणि 7 सकम 42, 6 7 सकम 42. शिल्लक किती राहिले, 2 राहिले. इथे 2 राहिले. 7 त्रिक 21. इथे 63 भागिले 7 आलं. मग 7 ने पुन्हा 63 ला भाग जातो. 7 9 63, 7 1 7, 7 9 63 9. तर इथे आपण टी स्क्वेअर बरोबर किती आलं, टी स्क्वेअर बरोबर 9 आलं. मग 9 कशाचा वर्ग आहे, तर आपण असं लिहू शकतो टी बरोबर 3चा वर्ग 9 आहे म्हणून हा वर्ग काढण्यासाठी याचा आपल्याला स्क्वेअर करावा लागेल. याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. स्क्वेअर रूट तर 9 कशाचा स्क्वेअर आहे, 3चा, म्हणून टी बरोबर जे आहे ते 3 सेकंद हे जे आहे ते आन्सर याचा आलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पुन्हा इथं सेम टू सेम क्वेश्चन 2019 ला जशाच तसा जो आहे तो रिपीट झालेला आहे. एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडला व तो 1 सेकंदात तळाशी पोहोचला, तर त्या इमारतीची उंची किती. तर जशाच तसा प्रश्न आहे, फक्त टाइम मध्ये वगैरे चेंजेस होते. तर आता इथे पुन्हा आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी किती दिलेली आहे, 0. पुन्हा जी बरोबर किती येणार, कारण ते सगळीकडे सारखंच असणार, 9.8 जी, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुन्हा आपल्याला इथे टाइम दिलेला आहे 1 सेकंड. आपल्याला काढायचे हाईट बरोबर यू गुणिले टी प्लस 1/2 गुणिले जी आणि हे टीचा स्क्वेअर. असं हे असा हा फॉर्म्युला आहे. यामध्ये सरळ सरळ किमती ठेवायच्या. यू बरोबर 0 गुणिले टी प्लस 1/2 गुणिले हे किती आहे, जी बरोबर 9.8 गुणिले टी किती दिलेला आहे, 1 चा वर्ग. तर हे जे आहे हे 0 येते, आपल्याला माहिती आहे हे 0 येते, प्लस 2 याला भागल्यानंतर किती येते, 4.9 4.9 1 चा वर्ग 1. तर याचं जे आन्सर येईल ते येईल, कारण हे 0 ला प्लस केलं तरी काही इफेक्ट होत नाही म्हणून 4.9 आणि इंटू 1 केलं तरी पण कुठल्याही संख्येला 1 न भागल्यानंतर तीच संख्या येते, म्हणून याचं सरळ सरळ आन्सर काय येते, 4.9 मीटर, जे की ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे न्यूमेरिकल काही फिजिक्सचे आहेत जे की आपण इथे पाहिलेले आहेत, जे की आपल्याला पाठच करून ठेवायचे आहेत, कारण 99% याच्यावरील एक्झाम्पल एक्झाम मध्ये येऊ शकतात. जो आहे तो 101 क्रमांकाचा प्रश्न आपण पाहतोय. इथे आपल्याला K2CO3 हा क्षार डॅश डॅशने बनतो असं दिलेलं आहे. तर आपल्याला पोटॅशियम कार्बोनेट म्हणजेच K2CO3 आपल्याला कशाने बनतो हे इथे विचारलेलं आहे. पोटॅशियम कार्बोनेट. तर इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा जो आहे क्षार म्हणजेच सॉल्ट कसा बनतो पाहूया. यामध्ये ऍसिड एक ऍसिड आणि एक बेस मिळून जो आहे तो पाणी आणि क्षार तयार होते. सॉल्ट प्लस जो वॉटर आहे तो तयार होत असतो, एक ऍसिड आणि एक बेस. तर यावरून जो जास्त जो आहे तो तीव्र असेल, स्ट्रॉंग असेल, जो जास्त स्ट्रॉंग असेल त्याचा जो इफेक्ट आहे तो या सॉल्टवर म्हणजे क्षारावर होत असतो. समजा इथे जो आहे अल्क तीव्र असेल, म्हणजे जो बेस आहे तो जर तीव्र असेल तर इथे जो आहे सॉल्ट कसा तयार होतो, बेसिक सॉल्ट तयार होतो. तर अशा पद्धतीने ज्याचा पीएच आहे 7 पेक्षा जास्त असतो, तर अशा पद्धतीने हे सॉल्ट तयार होत असते. तर इथे आपल्याला K2CO3 दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की काय तीव्र आणि काय जे आहे ते सौम्य आहे. तर KOH हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड तीव्र अल्क म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे. तीव्र अल्क हा जो की आहे तो तीव्र अल्क, इथे तीव्र अल्क कुठे दिसतोय तर इथे दिसतोय, तीव्र अल्क आहे
आणि विक ऍसिड आहे. इथे CO3 हे जे आहे H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड जे आहे. हा पोटॅशियम कशापासून बनतो तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि कार्बोनिक ऍसिड पासून बनतो. यामध्ये कार्बोनिक ऍसिड सौम्य आम्ल आहे. सौम्य आम्ल इथे 4 क्रमांकाचं, इथे तीव्र आम्ल दिले त्यामुळे हा पर्याय येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 येतो, कारण सौम्य आम्ल कुठला आहे तर CO3 सौम्य आम्ल आणि K2 म्हणजे तीव्र आम्ल, यापासून हा पोटॅशियम कार्बोनेट बनतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेम टू सेम तसाच जो आहे तो प्रश्न इथे आहे, 2016 ला आलेला हा प्रश्न आहे. तर Na2SO4 Na2SO4 सोडियम सल्फेट चा क्षार आपल्याला इथे विचारलेला आहे. सोडियम सल्फेट मध्ये सोडियम आहे आणि सल्फेट आहे. यामध्ये SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड पासून, सल्फ्युरिक ऍसिड कसं आहे तर हे एक तीव्र आम्ल आहे. SO4 घेतल्याने हे एक तीव्र आम्ल आहे. आणि दुसरा बेस कुठला आहे सोडियम हा जो आहे तीव्र बेस आहे. तीव्र आम्ल आणि तीव्र अल्क आहे आणि तीव्र आम्ल आणि तीव्र अल्क ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. 103 क्रमांकाचा प्रश्न आहे. इथे जो आहे तर आपल्याला विचारलेला आहे की NaCl हा जो आहे तो क्षार कशाने बनलेला आहे विचारलेला आहे. आता हा जो आहे तो 2018 ला आलेला प्रश्न, सेम टू सेम प्रश्न आहे. तर फक्त इथे जे आहे ते मूलद्रव्य जे आहे ते चेंज केलेले आहे. अमोनियम क्लोराईड NH4Cl आहे. इथे NH4Cl अमोनियम क्लोराईड हा जो क्षार आहे कशापासून दिलेला क्षार कशापासून बनतात हा विचारलेला आहे. NH4Cl यामध्ये Cl आहे. तर Cl म्हणजेच काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड पासून येतो. हा Cl हायड्रोक्लोरिक ऍसिड, आणि हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड असतो तो असतो स्ट्रॉंग ऍसिड. आणि NH4 म्हणजे वीक बेस. NH4 कशापासून बनतोय, वीक बेस पासून. NH4 म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे तीव्र आम्ल इथे दिसते तीव्र आम्ल, आणि वीक बेस म्हणजे सौम्य अल्क. इथे 2 क्रमांकाच्या ऑप्शन मध्ये तीव्र आम्ल आणि सौम्य अल्क पासून हा NH4Cl बनतो. 2018 ला आलेला प्रश्न आपण इथे पाहिलेला आहे. आता इथे सेम टू सेम प्रश्न 2019 मध्ये विचारलेला आहे, जो की Na2CO3 Na2 सोडियम कार्बोनेट, याला आपण म्हणतो सोडियम कार्बोनेट Na2CO3. हा कशापासून बनतो, यामध्ये जे आहेत सोडियम आणि कार्बोनेट, हा सोडियम आणि हा कार्बोनेट हे 2 मुख्य घटक आहेत. यामध्ये सोडियम हा जो आहे तो तीव्र जो आहे हा जास्त तीव्र असतो, बेस असतो. तीव्र अल्क म्हणजे सोडियम तीव्र अल्क, आणि कार्बोनेट आहे तो जो आहे तो सौम्य ऍसिड पासून बनतो. त्यामुळे तीव्र आम्लारी हा Na2 जो आहे तो तीव्र आम्लारी मध्ये येतो, तीव्र आम्लारी. आणि हे जो आहे CO3 सौम्य आम्ल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचे जे आहे ते करेक्ट आन्सर आलेलं आहे. Na2CO3 2019 मध्ये विचारलेलं ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट. तर इथे जो आहे 105 क्रमांकाचा प्रश्न आपण पाहतोय, जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे कुठला रोग, तो 2016 ला आलेला प्रश्न आहे. तर जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे वांझपणा हा रोग होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता व्हिटॅमिन ई चे काय काम असते तर व्हिटॅमिन ई मुळे जे आहे ते टोकोफेरॉल म्हणतात व्हिटॅमिन ई ला, आणि हे शरीरामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे ते निरोगी ठेवण्याचे काम करते. आणि याच्या कमतरतेमुळे जे आहे मग वांझपणा म्हणजे जे आहे ते इन्फर्टिलिटी आपण म्हणतो, हा आजार जो आहे तो उद्भवू शकतो. त्यानंतर जे आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 106 क्रमांकाचा हा प्रश्न आहे. डाऊन संलक्षण म्हणजे डाऊन सिंड्रोम म्हणतो आपण त्याला. हा जो डाऊन सिंड्रोम आहे तो कशामुळे होत असतो तर हा जो आहे 21व्या गुणसूत्राच्या जोडीमध्ये एक गुणसूत्र जर जास्त झाला 21व्या गुणसूत्राच्या जोडीमध्ये तर हा डाऊन सिंड्रोम होत असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे याचे करेक्ट आहे. सामान्य माणूस असतो त्यामध्ये 46 गुणसूत्र क्रोमोझोम असतात, आणि म्हणजेच 23
23 क्रोमोझोमच्या जोड्या असतात सामान्य माणसामध्ये. डाऊन सिंड्रोम मध्ये काय होते तर एका बालकाच्या वेळी 21 जो गुणसूत्र असते या 23 जोडीपैकी 21 जे असते त्यामध्ये एक जे गुणसूत्र आहे तो आगाऊ म्हणजे जास्त असते जास्त, त्यामुळे 3 जे आहेत ते गुणसूत्र त्या जोडीमध्ये होतात. त्यामुळे मग काय होते तर डाऊन सिंड्रोम असणाऱ्या व्यक्तीमध्ये किती क्रोमोझोम असतात तर 47 असतात. तर याचे लक्षणे काय असतात? या आजाराने ग्रस्त मुलांची मानसिक वाढ जी आहे ती संथ होत असते आणि त्यांची उंची कमी दिसते, त्यांचा चेहरा मंगोलियन लोकांसारखा दिसतो. अशा पद्धतीने हे डाऊन सिंड्रोम असते. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आता आपल्याला 107 क्रमांकाचा प्रश्न 2018 ला आलेला. साधारण स्वच्छ कोरड्या हवेच्या नमुन्यामध्ये खालीलपैकी सर्वात कमी कोणत्या वायूचे प्रमाण असते? 2018 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर स्वच्छ वायू म्हणले त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तो कमी असतो, सर्वात कमी प्रमाण कार्बन डायऑक्साईडचे असते. तर नायट्रोजनचे आहे ते किती असते तर 78%. त्यानंतर ऑक्सिजनचे जे आहे ते साधारणपणे 20% असते. त्यानंतर ऑर्गॉनचे आहे साधारण 0.93% जे आहे ते प्रमाण असते. अशा पद्धतीने आपण पाहिलं सर्वात कमी कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे 2013 ला आलेला प्रश्न आहे की पीएच प्रमाणालाच डॅश डॅश म्हणतात. तर पीएच प्रमाणाला जे आहे ते सोरेसेन्स म्हणतात, सोरेसेन्स प्रमाण म्हणतात. पीएच म्हणजे कोणत्याही पदार्थाचे द्रावण हे जे आहे ऍसिडिक आहे की बेसिक आहे हे मोजण्यासाठी पीएच स्केल वापरला जातो. तर या सोरेसेन्स का नाव दिले तर या यंत्रणेचा जो आहे तो सोरेन पेडर लॉरेक्स सोरेन्सेन या डॅनिश शास्त्रज्ञांनी जे आहे त्याचा शोध लावला म्हणून सोरेन्सेन्स जे आहे ते नाव या स्केलला पडले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे जे आहे युरिया हा खत महत्वाचा खत डॅशने समृद्ध असतो. युरियामध्ये काय असते विचारलेला थोडक्यात महाराष्ट्र टीईटी पेपर 2 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर युरिया या खतामध्ये जास्त प्रमाणात जे आहे ते नायट्रोजन असते. तर शेतीमध्ये जे वनस्पतीची चांगली वाढ होण्यासाठी युरिया जे आहे ते यूज करतात आणि यामध्ये नायट्रोजन जवळजवळ 46% असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे जो आहे जागतिक आरोग्य दिन कधी असतो यावर प्रश्न विचारलेला आहे. 2021 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर 7 एप्रिल हा जो आहे तो जागतिक आरोग्य दिन आणि हा आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे आणि 16 सप्टेंबर हा ओझोन दिन आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. आता इथे जो आहे तो 111वा प्रश्न आहे. 2014 पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे की समुद्र सपाटीपासून कोरड्या हवेतील शेकडा प्रमाणानुसार खालीलपैकी 3ऱ्या क्रमांकाचा मोठा घटक कोणता? तर आपण अगोदर पाहिलेल्या प्रश्नाप्रमाणे सर्व हवेमध्ये सर्वात जास्त काय असते तर सर्वात जास्त असते नायट्रोजन, 2ऱ्या क्रमांकाला असते ऑक्सिजन, 3ऱ्या क्रमांकाला असते ऑर्गॉन. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. म्हणजे हा पण प्रश्न रिपीट झालेला आपण पाहतोय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे डॅश डॅश द्वारे मुळाकडून पाणी व क्षार यांची वनस्पतींना सर्व भागाकडे पोहोचले जाते. 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर पाणी आणि क्षार कोण वहन करत असते तर हे जे आहे झायलम म्हणजे जलवाहिन्याद्वारे पाणी आणि क्षार वहन करत असते. अशा पद्धतीने आपण पाहिलं की पाणी आणि क्षार जे आहे ते झायलम वहन करत असते आणि अन्न हे जे आहे रसवाहिन्या फ्लोएम वहन करत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 113वा हा प्रश्न आपण इथे पाहतोय की खालीलपैकी कोणत्या उती आहेत किंवा की लाळ स्त्रवण्यासाठी उपयोगी ठरतात? 2021 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर यापैकी ग्रंथील अभिस्तर उती या ज्या आहेत म्हणजे सलायवा सिक्रेट करण्यासाठी ज्या आहेत त्या उपयोगी ठरत असतात. तर एकसारखे काम करणाऱ्या पेशीचा जो ग्रुप असतो त्याला काय म्हणतो आपण उती म्हणजेच टिश्यू म्हणत असतो. तर आपल्या त्वचेच्या आणि अंतर्गत अवयवांचे रक्षण करणाऱ्या जे आहेत उती त्याला म्हणतात अभिस्तर उती. तर अशा पद्धतीने आपण पाहिले की उती जे लाळ स्त्रवणाऱ्या सलायवा सिक्रेट करणाऱ्या उतींना ग्रंथील अभिस्तर उती म्हणतात.
आता हा जो प्रश्न आहे हा पण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, 2024ला आलेला हा प्रश्न आहे आणि याही वर्षी हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर अन्न साखळीतील पहिल्या पोषण पातळीत जर 100 जूल ऊर्जा असेल, इथे बिस्तरच्या मनोऱ्यामध्ये पहिल्या पातळीमध्ये 100 असेल तर तिसऱ्या पातळीमध्ये किती ऊर्जा असेल असं इथे आपल्याला विचारलं आहे. तर हा जो आहे तो लिंडमनचा 10%, लिंडमनचा 10%चा जो नियम आहे, ज्यामध्ये पहिल्या पातळीमध्ये जेवढी आहे त्याच्या 10% ऊर्जा जी आहे ती दुसऱ्या पायरीमध्ये येत असते 10%. म्हणजे इथे 100 आहे सुरुवातीला, मग 100चे जे आहेत 10% किती होते तर 10 होत असते. म्हणजे दुसऱ्या पायरीमध्ये किती जाणार 10, 10चे 10% म्हणजे तिसऱ्या पायरीमध्ये किती जाणार तर 1 जूल ऊर्जा जी आहे ती तिसऱ्या पायरीमध्ये जात असते तिसऱ्या पोषण पातळीमध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. आता इथं नेक्स्ट क्वेश्चन, आता हा जो प्रश्न होता तो 2024 ला आला होता, म्हणजे हा 2014चा प्रश्न रिपीट 2024ला झालेला. त्यामुळे आता हा 2014चा प्रश्न पाहूया. परिसंस्थेतील साधारणपणे 10% ऊर्जा एका पोषण पातळीकडे पुढच्या पोषण पातळीकडे जाण्यास उपलब्ध असते, तर ती ऊर्जा डायजेस्टच्या स्वरूपात असते. तर ती जी ऊर्जा आहे ती केमिकल ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ज्याला आपण रासायनिक ऊर्जा म्हणतो, केमिकल एनर्जीच्या स्वरूपात साठवलेली असते. तर ही जी जेव्हा एखादे प्राणी वनस्पती किंवा दुसऱ्याला प्राण्याला खातो तेव्हा ऊर्जा जी आहे अन्नाच्या म्हणजे रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपामध्ये जी आहे ती त्याच्या शरीरात साठवली जाते. त्या कन्सेप्ट रिलेटेड हा क्वेश्चन आपण इथे बघितला होता. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर वनस्पती हवेतील नायट्रोजनचा थेट वापर करू शकत नाही, म्हणजेच मातीतील कोणती जीवाणू आहेत जे वनस्पती म्हणजे मातीमध्ये जे नायट्रोजन असते त्याला त्याचे स्थिरीकरण करते, म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करत असते. तर याचं करेक्ट आन्सर आहे रायझोबियम. आपण महत्वाचा प्रश्न आहे की रायझोबियम हा जे आहे ते वनस्पती जे आहे हवेतील नायट्रोजनचा शस्त्रक्रिया घेऊ शकत नाहीत, म्हणून नायट्रोजनचे जे आहे ते स्थिरीकरण रायझोबियम करत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा प्रश्न आपण पाहिला होता मागे की पिकांच्या पानांना हिरवा रंग मिळवण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जे आहे अत्यंत महत्वाचे असते. तर प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आणि पानांना हिरवा रंग देण्यासाठी जो आहे तो मॅग्नेशियम हे जे मूलद्रव्य आहे ते अत्यंत महत्वाचे असते. तर मॅग्नेशियम जे आहे ते क्लोरोफिल रेणूच्या अगदी केंद्रस्थानी असते. मॅग्नेशियमचे अणु जो आहे तो क्लोरोफिलच्या केंद्रस्थानी असतो आणि वनस्पतीला मॅग्नेशियम मिळाले नाही तर हरितद्रव्य तयार होऊ शकत नाही, त्यामुळे जे आहे ते पाणी पिवळे पडत असतात. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतीमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पाण्याचा समतोल राखण्यासाठी कोणता रासायनिक खत? तर वनस्पतीतील रोगप्रतिकारक शक्ती जे आहे आणि पाण्याचा समतोल राखण्यासाठी पोटॅशियमचा जो आहे तो खत रासायनिक खत मदत करत असतो. जो आहे तो लास्ट क्वेश्चन आहे की पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतामध्ये NPK याचा अचूक अर्थ काय आहे? तर यामध्ये N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅशियम. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जे आहे ते या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या खतामध्ये NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. तर अशा पद्धतीने इथे आपण जे आहे ते सायन्सचे प्रिव्हियस इयरचे 30 क्वेश्चन पाहिले आहेत. शेवटचे जे होते ते महत्वाचे प्रश्न होते आणि अगोदरचे जे सगळे PYQs होते. तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होत असणार. जे आहे ते आपण सायन्सचे 30 क्वेश्चन पाहिले जे की तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या कुठल्या विषयाचे जर PYQs पाहिले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.